येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूरकरांचं टेन्शन वाढलं, उजनीची पाणी पातळी खालावली, तापमान वाढू लागलं. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्र पुन्हा एकदा उन्हामुळे होरपळू लागलाय. एकीकडे वाढणारे उन्हाचे तापमान, गायब झालेला पाऊस आणि उजनीची दररोजची खालावणारी पातळी यामुळे सोलापूरकरांची चिंता वाढू लागली आहे. आजच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात सध्या 51 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलाय. टक्केवारीमध्ये ही पाणी पातळी -24% एवढी झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनीमधील पाणी पातळी -36% पोहोचली होती. पाण्याची चिंता वाढल्यानं आता उजनी धरणातून कॅनॉलद्वारे सोडण्यात येणारं पाणी देखील बंद केलं आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून सोलापूरकरांनी 35-36 अंशांच्या आसपास तापमानाचा पारा पाहिला. मात्र आता पुन्हा एकदा तापमान वाढू लागलं. आज सोलापुरात 38.5 एवढे तापमानाची नोंद झाल्यामुळे सोलापूरकर हैराण झालेत. सोलापूर महापालिकेतील टीबी विभाग प्रमुख डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या दादागिरी विरोधात सुमारे 1000च्या वर आशा वर्कर्स आल्या एकत्र. त्यांची बदली करा नाहीतर सक्तीच्या रजेवर पाठवा. दिवसभर सुरू होता आंदोलन. सोलापूर महापालिकेच्या टीबी विभाग प्रमुख डॉक्टर अरुंधती हराळकर यांचा पदभार काढून सुरू केली चौकशी. आशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतलं मागे. सोलापूर महापालिकेत जमा झालेल्या आरोग्य विभागातील आशा वर्कर्स तसंच कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसंच आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांची भेट घेऊन डॉक्टर हराळकर यांची बदली करण्याची केली मागणी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोतरी इथं असलेल्या गोकुळ शुगर्सच्या विरोधात शेतकऱ्यांनी 18व्या दिवशी देखील जिल्हा परिषद गेटवर आंदोलन सुरूच ठेवलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी माढा तालुक्यातील गार अकोले इथं बांधावर जाऊन वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळी पिकांची केली पाहणी. तात्काळ पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. पंढरपुरात विठुरायाचा जयघोष. कमला एकादशी निमित्त माऊलींचा गाभारा हजारो सुवासिक फुलांनी सजवला. भाविकांची मांदी आळी. नीट, सीबीएसई सह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. गोकुळ गीते यांनी नाशिक विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार. त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा. मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत गीते यांनी घेतली माघार. इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क माफ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. अधिसूचना जारी. मध्य प्रदेश राज्यसभा निवडणुकीत भाजपचे रजनीश अग्रवाल, तरुण चुग आणि महेश केवट हे तिन्ही उमेदवार विजयी. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये.
VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. अमित शहा 19-20 जूनला कोल्हापूर दौऱ्यावर. करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखड्याच्या कामांचं उद्घाटन आणि पाहणी करणार. भाजपकडून काँग्रेस जनता पार्टीचे फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा आरोप. मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल. 30 जून पूर्वी eKYC पूर्ण करा, अन्यथा PM किसानचा हप्ता मिळणार नाही. केंद्र सरकारचे निर्देश. विकसित भारत 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टीम इंडियाच्या भावनेतून केंद्र आणि राज्याच्या एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींचे आवाहन. संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर. नाट्य, नृत्य आणि लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देशभरातील 108 कलाकारांना हा पुरस्कार जाहीर. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो स्टेशन लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार. जून अखेर काम पूर्ण होणार, तर 15 जुलै रोजी लोकार्पण होण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पाणीसाठा 21%. मान्सून लांबल्यास पाणीटंचाई गंभीर. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांना वीरमरण. कोल्हापूर जिल्ह्यातील गोंडोले तालुका शाहूवाडी येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव हे दोघे शहीद झाल्यानं राज्यावर पसरली शोककळा. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे $3ची वाढ. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष ऐरणीवर.